हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8. तर माझे सर्व कामं आता सुरू आहेत सकाळचे. तसे तर माझ्या कामाला सुरुवात झालेली आहे सकाळी 4लाच. पण आता जे स्वयंपाक वगैरे करायचं आहे, भांडी लावायची आहे बाकी, आणि देवपूजा पण बाकी आहे. आज माझी देवपूजा नाही झाली. आणि माझं डेलीमधलं आपलं रुटीनमध्ये जे दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी असते ते कंप्लीट करायचं असते. तर आता माझं 1 लिटर पाणी कंप्लीट झालेलं आहे. तर आता मी सर्वात आधी सकाळी पाणी पिऊन घेतलं. आणि आज मी काय काय दिवसभर कामं करणार आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ते तुम्ही नक्की बघा. तर इथे मी ना साबुदाणा भिजत घातलेला आहे. तर हा बघा, सकाळी 4ला भिजत घातला होता मी साबुदाणा. तर मला आज साबुदाण्याचे पापड बनवायचे होते की साबुदाणा आणि बटाट्याचा किस टाकून हे पापड मी आज बनवणार आहे. तर मस्त आपला साबुदाणा भिजलेला आहे. हे पापड टाकण्यासाठी मी इथे मेन कापड स्वच्छ करून घेते अगोदर. मेन कापडवर कसं धूळ बसते त्यामुळे. आणि हे इथे मी पापड काल बनवले होते, साबुदाण्याचे आणि बटाट्याचेच बनवले होते. हे लाटू पापड आहेत. तर इथे वाळून तयार आहेत. अशा प्रकारे मस्त आपले पापड रेडी झालेले आहेत. आणि आता इथे बाजूला तुम्हाला गहू दिसत असतील, तर हे गहू आहेत माझे आजचे दळणाचे. तर मी आज दळण पण करणार आहे. तर भरपूर असे कामं आहेत आज दिवसभर. बघते आता मी जसं जसं तुम्हाला शक्य होईल तसं मी माझं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे. तर आता सर्वात आधी मी डाळ भाजी लावून घेणार आहे. तर डाळ भाजी आज मी बनवणार आहे. इथं ही डाळ पालक, इथे पालकची भाजी आहे आणि ही आहे आंबट चुक्याची भाजी. तर मी आंबट चुका आणि डाळ भाजीची छान अशी आपली गावरान पद्धतीने मिरचीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी मिरच्या पण घेतलेल्या आहे. तर त्या आता आधी घेऊन येते खाली जाऊन. तर इथे मी आता पालक वगैरे चिरून घेतलेली आहे. ते आता ही स्वच्छ धुवून घेते. आणि इथे आंबट चुक्याची भाजी पण स्वच्छ धुवून घेते, छान अशी बारीक चिरून घेते. तर इथं आता मी मसूर आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. ती थोडा वेळ भिजत ठेवते आणि स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर इथे पालकमध्ये पाणी वगैरे टाकून पालक स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि ह्या इथे मिरच्या घेते, थोड्याशा कट करून घेणार आहे मिरच्या. तर इथे मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तो आता इथे गरम पाणी करून गंजामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आता हा साबुदाणा शिजते. आणि तोपर्यंत आपण, तर इथे गौरी बटाटे किसून देत आहे मला साबुदाण्यामध्ये टाकायला. इथे किस आहे असा, हा किस आहे किसलेला बटाट्याचा. अशा प्रकारे आणि आजच्या नाश्त्यामध्ये बनवलेली आहे मी छान टेस्टी आणि पौष्टिक अशी सोजी. आता माझा स्वयंपाक चालू आहे. पसाराच पडलेला आहे सर्व. इथे मटकी भिजत घातली होती, ती आता एका कापडामध्ये बांधून घेते. कढीमधल्या शेवग्याच्या शेंगा बनवायचा आज प्लॅन आहे. तर त्यासाठी मी इथे शेंगा उकडून घेतल्या आणि ताक आणि बेसन थोडं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. आणि इथे आपली जी पालक मिरचीची भाजी आहे, तर त्याचा कुकर पण शिजलेला आहे, झाले. हे बघा, ही आपली पालक गरगट्टा शिजलेली आहे. तर आता याला छान असं फेटून घेऊ आपण. इथे मी आता मस्तपैकी कढी बनवत आहे शेंगाची. इथे ह्या शेतातून आणलेल्या होत्या माझ्या मुंगण्याच्या शेंगा. तर काल मिस्टर आणि मुलगा शेतात गेला होता, केदार आणि मिस्टर. तर त्यांनी मग शेंगा आणल्या होत्या मुंगण्याच्या. तर मी म्हटलं चला आपण कढीतल्या बनवू आज. तर मी इथे 2-3 प्रकारच्या बनवणार आहे. रोज तुम्हाला रेसिपी पण शेअर करणार थोडीफार. आता कढी, साधी कढी फोडणी घातली आणि ह्या शेंगा आधी शिजवून घेतलेल्या होत्या.
आणि इथे तडक्यामध्ये टाकलेले आहे. आता त्याला शिजू देते आणि मला जितकी कढी लागणार आहे तितकं ताक मी यामध्ये घालणार आहे, थोडं थोडं करून. तर इथं एक साईडला आपलं पापडाचं पण शिजत आलेलं आहे. बघते आता, मला वाटते पाणी लागेल थोडंसं. शिजलं का काय नाही. स्वामिनी स्वामिनी चिव चिव कावडा नेहमी चिव चिव विठ्ठल विठ्ठल कसं करते? विठ्ठल बोट पकडले दोन्ही तिनं. ओके पकडले. सोट सोट सोट. विठ्ठल 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 जय जय. विठ्ठल विठ्ठल जय 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 जय. विठ्ठल विठ्ठल जय जय. आईचा आधार. हे पा, आमच्याकडे कोण आलं? आमच्याकडे आली आहे स्वामिनी. स्वामिनी इकडे बाय. ए बिल्लू, स्वामिनी. ए स्वामिनी, काही पाहत नाही. हे लटकन पायासाठीच आहे सगळं तिचं. स्वामिनी. मछली मछली बा मछली. त्यानंतर मग आपल्याकडे स्वामिनी आली होती आणि सगळा वेळ आमचा अख्खा दिवस स्वामिनी सोबतच घालवला मी. कसं आता खूप दिवसांनी आली होती ती, तर सर्व मुलं आणि मी, आमची सर्व फॅमिली आज तिच्यासोबतच वेळ घालवला अख्खा दिवस. आणि बाकीचे मग कामं जे राहिलेले होते ते राहूनच गेले. जे माझे सकाळी कामं झाले होते ते झाले. तर मग इथे सगळं आता स्वामिनीच्या जे समजा मुमेंट्स आहे, ती कशी खेळते, तर कशी रांगते वगैरे, तर त्याचंच आम्हाला सर्वांना आज कौतुक होतं. आम्ही सर्वजण तिच्या खेळण्याकडे आणि तिच्या हसण्याकडे, तिच्या ॲक्शनकडे सर्वजण आम्ही लक्ष देत होतो. तर मी म्हटलं चला, म्हटलं मी तुमच्याबरोबर पण शेअर करावं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर तुम्ही पण बघा. आणि ही बघा आमची नटखट स्वामिनी किती छान खेळत आहे आणि सर्वांसोबत ती इतकी मस्त मिसळून गेलेली होती. खूप छान हॅप्पी. आणि एक लहान मूल असलं म्हणजे घरातलं वातावरण कसं, जसं आपण सुद्धा लहान बनतो त्याप्रमाणे सर्वजण तिच्याबरोबर सर्वच जण लहान झालेले होते. आज घरामध्ये जसे लहान मुलं बोबडे बोल बोलतात तसे सगळेजण बोबडे बोल बोलत होते. आणि घरातलं एकदम वातावरण आज बदलूनच गेलेलं होतं आमच्या घरामधलं स्वामिनीच्या येण्यामुळे. तर मी म्हटलं चला आज तुमच्याबरोबर मी शेअर करते म्हणून मी आज तिचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे. आणि तुम्हाला कसा वाटत आहे माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा. आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.